ओके. कालचं मी थोडंसं जस्ट 1-2 मिनिटं रिव्हिजन घेतो. काल आपण बघितलं, की मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण एक्झॅक्टली भाषा बोलतो म्हणजे काय बोलतो? इन शॉर्ट आपण कुठलीही भाषा बोलतो म्हणजे सेंटेन्सेस बोलतो. सो आपल्याला इन शॉर्ट आता काय करायचंय, की प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेंटेन्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचे. कारण भाषा इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्सेस. तर जेव्हा तुम्हाला इंडिव्हिज्युअल सेंटेन्सेस येतील, तेव्हा डेफिनेटली भाषा येणार. कारण आपण भाषा म्हणजेच वेगवेगळे सेंटेन्स असतात, वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात किंवा खूप साऱ्या सेंटेन्सची मिळून ती भाषा बनते. सो सेंटेन्सची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. बट नुसतं कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स असून चालत नाही. त्यांची ऑर्डर खूप महत्वाची. ऑर्डर म्हणजे त्यांची पोझिशन. म्हणजे तो शब्द त्या सेंटेन्समध्ये कुठल्या पोझिशनला आहे किंवा त्याच्या प्रत्येक शब्दांची प्रत्येक वर्डची पोझिशन काय आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण जर पोझिशन जर तुम्ही इम्पॉर्टंट नसेल किंवा पोझिशनवर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं नाही, तर तुमचे सेंटेन्सेस चुकतात, जे आजकाल आपल्यासोबत होते. आपण इंग्लिश तर बोलतो, पण ज्याला आपण म्हणतो ना तुटकी मुटकी बोलतो, ते का बोलतोय? बिकॉज तुम्हाला हे शब्दांची जी ऑर्डर आहे ती माहिती नाही किंवा ती तुम्ही प्रॉपर लावत नाही. तर ती शब्दांची ऑर्डर जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती ऑर्डर आपल्याला ग्रामर शिकवते किंवा टेन्स शिकवते. जेव्हा आपण टेन्सेस बघू तेव्हा तुम्हाला प्रत्येक शब्दांची ऑर्डर कळेल. कुठला शब्द कसा पाहिजे. ऑर्डर म्हणजे त्याची पोझिशन, की कोणता शब्द आधी पाहिजे, कोणता नंतर पाहिजे. त्यालाच म्हणतात सेंटेन्स. सेंटेन्सचे आपण टाइप्स बघितले होते. सेंटेन्सचे तुम्हाला मी टाइप सांगितले होते 4 टाइप. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, डब्ल्यूएच. मराठी ट्रिक सांगितली तुम्हाला. कुठलाही पॉझिटिव्ह सेंटेन्स ज्याच्यामध्ये नॉट हा शब्द नाही हा शब्द नाहीये. डझंट मॅटर त्यातनं मेसेज काय जातोय. जरी निगेटिव्ह मेसेज जात असेल, फॉर एक्झाम्पल त्यांनी चोरी केली, याच्यामध्ये निगेटिव्ह मेसेज जातोय. थिंकिंग निगेटिव्ह आहे बट पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर दुसरं सेंटेन्सचं टाईप मी तुम्हाला शिकवलं होतं, निगेटिव्ह सेंटेन्स. सो निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं? सिंपल कुठलाही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नॉट किंवा मराठीतला नाही हा शब्द येतो, तो असतो निगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये सुद्धा अगेन डझंट मॅटर की तुमचा मेसेज काय जातोय, संदेश काय जातोय. मी जे टाइप्स जे तुम्हाला शिकवते ते इन टर्म्स ऑफ स्ट्रक्चर शिकवते. सो निगेटिव्ह ते झालं. क्वेश्चन जो असतो, क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे खूप सिंपल असतो. पहिला क्वेश्चन सेंटेन्स असतो ज्याच्यामध्ये आपण ज्याचा आन्सर आपण येस नो मध्ये, ऑलवेज त्याचा आन्सर येस नो असतं. कारण आपण याची 2 कॅटेगरी केली होती. हे 2 म्हणजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारतो आणि हे 2 म्हणजे ज्याच्यामध्ये हे नॉर्मल सेंटेन्स ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जात नाही. टाइप 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, दिस इज कॉल्ड नॉर्मल क्वेश्चन, ज्याचा आन्सर येस नो असतं. याची मी तुम्हाला मराठी ट्रिक सांगितली होती. कुठलाही पॉझिटिव्ह सेंटेन्स घ्यायचं, त्याच्या शेवटी का हा शब्द लावायचा. काल अनिलने मला एक मेसेज केला होता नंबर बद्दल, की हा तुमचा फोन पे नंबर आहे का. सो तुम्ही जर त्याला नीट मराठीमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा मी जी ट्रिक सांगितली तीच ट्रिक असते, ती 100% काम करते, की हा तुमचा फोन पे नंबर आहे. हा माझा पॉझिटिव्ह सेंटेन्स झाला आणि हा तुमचा फोन पे नंबर आहे का, दॅट इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. सो आपण कुठल्याही पॉझिटिव्ह सेंटेन्सला का हा शब्द लावतो, सॉरी क्वेश्चन सेंटेन्स. सो कुठल्याही आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी का हा शब्द लावतो, तो झाला माझा क्वेश्चन सेंटेन्स. आणि त्याची इंग्लिश ट्रिक तुम्हाला सांगितली होती, की क्वेश्चन सेंटेन्स हा कंपल्सरी हेल्पिंग वर्बने सुरू झाला पाहिजे. का झाला पाहिजे? कारण निगेटिव्ह आणि क्वेश्चन मध्ये आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टला स्वॅप करतो. म्हणजे जर इथं तुम्ही बघितल्याची सुरुवात सब्जेक्टनी होते ऑलवेज, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची. बट क्वेश्चनची जी स्टार्टिंग आहे ती हेल्पिंग सब्जेक्टने कधीच होत नाही. तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टला स्वॅपच करावं लागतं. सो काल तुम्ही जो प्रश्न विचारला होता मला, की हा तुमचा फोन पे नंबर आहे का. सो तुम्ही जर नीट नोटीस केलं असेल अनिल, तर तुम्ही म्हणजे बरोबर सेंटेन्स बोलले होते, इज दिस. क्वेश्चन मार्क होता टाकलं. येस येस, हा तेच तुम्हाला सांगणार होतो. इज दिस आणि मग पुढे जे काही सेंटेन्स असेल ते अँड देन क्वेश्चन मार्क. सो त्याचं जर तुम्ही मराठी केलं, सो मराठी जी ट्रिक आहे ती सांगितली तुम्हाला तीच होती. आणि इज हा आपला हेल्पिंग वर्ब आहे. आज आपण त्या हेल्पिंग वर्ब डिटेलमध्ये बघणार आहोत. सो इज माय हेल्पिंग वर्ब. नीट नोटीस केलं, इज हा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे. आय डोंट नो तुम्ही किती एक्सरसाइज केली, पण मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ऑब्झर्व करा गोष्टी. जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस ऐकता, बोलता, वाचता, मराठीचं पण ऑब्झर्व करा, इंग्लिशचं पण ऑब्झर्व करा. इंग्लिशमध्ये जर तुम्ही जर कुठल्या मूवीमध्ये किंवा कुठं हा जर एस नो वाला क्वेश्चन बघितला असेल, तर नीट नोटीस करा, हा डब्ल्यू एच हेल्पिंग वर्बने सुरू होतो ऑलवेज. आणि त्याच्यानंतरचा जो टाईप आहे तो म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन खूप सिम्पल आहे. जसं आता याला डब्ल्यूएच क्वेश्चन का म्हणतात ते आधी समजून घ्या. इंग्लिशमध्ये डब्ल्यूएच वर्ड्सची फॅमिली, म्हणजे असे काही वर्ड्स आहेत जे डब्ल्यूएच ने सुरू होतात. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल दिस वेअर, हू, वाय, व्हेन वगैरे हे सगळे जे आहेत हे डब्ल्यूएच ने सुरू होतात. म्हणून त्याला डब्ल्यूएच. आता याला डब्ल्यूएच क्वेश्चन का म्हणतात? कारण हे डब्ल्यूएच वर्डने सुरू होणारे जे सेंटेन्स, सॉरी वर्ड्स आहेत, ते त्यांनी
सेंटेन्सेस सुरू होतं. म्हणजे त्याचा यूज करून आपण सेंटेन्स बोलतो आणि त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो म्हणून त्याला म्हणतात WH क्वेश्चन्स. म्हणजे WH वर्ड्स असतात इंग्लिशमध्ये, त्याचा यूज करून किंवा त्याची सुरुवात करून आपण कुठलाही क्वेश्चन विचारू शकतो म्हणून त्याला म्हणतात WH क्वेश्चन. तसं मराठीमध्ये सेम के वाली फॅमिली आहे, म्हणजे कुठे, कधी, कोण, काय वगैरे. आता इंग्लिशची ट्रिक अशी आहे याची, आता ही ट्रिक मी तुम्हाला टेन्सेस घेताना पुन्हा शिकवेल. मी सांगितलं होतं इंग्लिशची ट्रिक अशी आहे की सिम्पल असतं, खूप सिम्पल असतं. काय करायचं, हे जो वरचा नॉर्मल क्वेश्चन आहे ना, ते सेम सेंटेन्स असतं, फक्त त्याच्या आधी तुम्ही कुठलाही WH वर्ड लावू शकता. मग तुम्ही कुठलाही लावा, व्हाय, वेन, वेअर वगैरे, अकॉर्डिंग टू द लॉजिक. ठीक आहे. आणि मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं भाषेमध्ये लॉजिक असतं, मराठी घ्या, हिंदी घ्या, कुठलीही घ्या. आता लॉजिक असतं म्हणजे कसं, तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सांगितलं होतं की वरचं सेंटेन्स ऍज इट इज कॉपी करायचं, त्याला WH वर्ड लावायचा, इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही म्हणाल एव्हरीडे हा शब्द कुठे गेला. आता ऑब्व्हियसली मी क्वेश्चन त्याने विचारतोय ज्याचा आन्सर एव्हरीडे मध्ये, म्हणून एव्हरीडे घेतला नाहीये. म्हणून तुम्हाला ते सांगतो की लॉजिक, त्याच्या मागे पण लॉजिक लावा. कुठला WH वर्ड युज करता, ऑब्व्हियसली याचा आन्सर एव्हरीडे म्हणून, कारण मी व्हॅननी क्वेश्चन विचारले म्हणून मी पुढे एव्हरीडे लावलं नाही. ठीक आहे. कारण एका मुलाने मला विचारलं होतं, सर तुम्ही सांगितलं होतं की वरचा क्वेश्चन ऍज इट इज, म्हणजे वरचं सेंटेन्स ऍज इट इज कॉपी करायचं, फक्त WH वर्ड लावायचा. इथपर्यंत बरोबर आहे म्हटलं. ते तो म्हटलं एव्हरीडे शब्द कुठे गेला. म्हणजे मुलं थोडं लॉजिकली विचार करत नाही, कारण मी क्वेश्चन तसा विचारलाय ना. क्वेश्चन मध्ये तुम्ही आन्सर नाही टाकू शकत पुन्हा. ठीक आहे. सो लॉजिक्स पण असतं भाषेमध्ये. ठीक आहे. उगाच ब्लाइंडली किंवा रट्टा मारून अर्थ नसतो. मला नाही माहिती बाकीचे कसे शिकवतात, पण मी लॉजिकली शिकवतो. सो WH वर्ड काय असतो की हे जे इंग्लिशची ट्रिक सांगतो मी तुम्हाला, की कुठल्याही हे जे क्वेश्चन सेंटेन्स आहे त्याच्या आधी, त्याच्या स्टार्टिंगला फक्त कुठलाही एक WH वर्ड लावा, अकॉर्डिंग टू युअर नेसेसिटी किंवा नीड, आणि त्याचा मिळून WH क्वेश्चन फॉर्म होतो. मराठीची ट्रिक अशी आहे, मराठीमध्ये मी तुम्हाला वरची ट्रिक सांगितली होती क्वेश्चनची, नॉर्मल क्वेश्चनची. त्याच्यामध्ये आपण का हा जो शब्द असतो तो शेवटी लावतो. आता WH मध्ये काय होतं, हे जे के वाली जी फॅमिली असते ना, हे मध्ये कुठेतरी येतात, शेवटी येत नाही. इवन के मध्ये का पण हा शब्द आहे, तो का जो असतो तो रिझन दाखवतो. WH मध्ये खालच्या फोर्थ टाईप मध्ये हा का आणि हा का ह्या दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. हा जो का आहे तो रिझन दाखवतो, किंवा तुम्हाला हे का करायचं, ज्याला इंग्लिशमध्ये व्हाय म्हणतो, की मी जेवण का करत आहे. आणि हा का हा वेगळा आहे, हा तुम्हाला येस नो क्वेश्चन फॉर्म करतो. ठीक आहे. सो मराठीची ट्रिक अशी की मराठीतले हे जे वर्ड्स आहेत हे मध्ये कुठेतरी येतात. जर तुम्ही आता बघितलं नीट तर सेंटेन्स मध्ये हे मध्ये कुठेतरी आलेत. हा मराठीचा WH क्वेश्चन झाला. इंग्लिशमध्ये मी तुम्हाला इंग्लिशची ट्रिक सांगितली की इंग्लिशमध्ये तो, हे जे नॉर्मल नॉर्मल क्वेश्चन आहे त्याच्या शेवटी फक्त, सॉरी, त्याच्या स्टार्टिंगला फक्त कुठले WH वर्ड्स घ्यायचे आणि ते युज करायचे, आणि ऑफकोर्स क्वेश्चन मार्क. सो आता हे सेंटेन्सचे 4 टाईप असे मी का घेतलेत, बिकॉज याच्याशिवाय आपण दुसरे काही बोलत नाही भाषेमध्ये, किंवा भाषा ही फक्त ह्या 4 सेंटेन्स मध्ये बांधलेली असते. अजून 2 आहेत. आता अजून 2 ते का कसे आहेत, आता जर तुम्ही नीट नोटीस केले, हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, जे आपण कॅटेगरी मध्ये केले होते, 4 पैकी आपण 2 कॅटेगरी केली होती, वरची वरची एक कॅटेगरी, खालची एक कॅटेगरी. तर हे जे क्वेश्चन्स मी आता जे तुम्हाला विचारले होते ते पॉझिटिव्ह क्वेश्चन होते. आपण निगेटिव्ह क्वेश्चन सुद्धा विचारू शकतो. म्हणजे हा तुमचा फोन पे नंबर आहे का, हा माझा क्वेश्चन सेंटेन्स आहे टाईप 3, जो पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. त्याला मी निगेटिव्ह कसं करणार, हा तुमचा फोन पे नंबर नाही का. सो क्वेश्चन सुद्धा निगेटिव्ह होतात, म्हणून ते 2 टाईप पडतात. म्हणजे हा सुद्धा निगेटिव्ह क्वेश्चन विचारू शकतो, हा सुद्धा निगेटिव्ह क्वेश्चन पडतो. मी जेवण का करत आहे, मी जेवण का करत नाही. सो हे खूप कन्फ्यूज होतं, म्हणून मी तुम्हाला ते शिकवत नाही. सो टोटल 6 टाइप्स आहेत सेंटेन्सचे, पण मी 4च घेतो, बिकॉज हे उरलेले 2 आपण नंतर घेऊ, जेव्हा आपलं पूर्ण इंग्लिश संपेल, शिकून होईल तेव्हा, कारण ते खूप कन्फ्युजिंग असतं. सो हे 4 टाइप जे मी पाडलेत, मी जे इथं मेन्शन केले, ते स्पोकन पॉइंट ऑफ व्ह्यूने केलेत. म्हणजे आपण जसं बोलतो भाषा त्या प्रकारे, म्हणून हे 4 सेंटेन्सेस असे. सो याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. हे जेव्हा तुम्हाला टेन्सेस सुरू होतील तेव्हा याची प्रॅक्टिस आपल्याला खूप लागणार आहे. सो म्हणून तुम्हाला आता जस्ट एक ओव्हरव्ह्यू त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वर्ब सुरू केलं होतं इंग्लिशमध्ये. आता वर्ब म्हणजे नथिंग बट पार्ट्स ऑफ स्पीच आहे. ठीक आहे. तुम्हाला आधी पार्ट्स ऑफ स्पीच आहे काय ते एकदा सांगतो, क्लिअर करतो, मग नंतर आपण वर्ब घेऊ. पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे. कुठलीही गोष्ट शिकण्याच्या आधी ना किंवा कुठलं असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा तुमचं कुठलं टेक्निकल असू द्या, कुठली गोष्ट शिकण्याच्या आधी किंवा ते लर्न करण्याच्या आधी त्याची जी कॉन्सेप्ट असते ना, ती कॉन्सेप्ट आधी नीट समजून घ्या. तुम्हाला मग बाकी ती गोष्ट जास्त शिकायला खूप सोपी जाईल. जेव्हा तुम्ही त्याचा कॉन्सेप्ट समजून घेता किंवा त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या, ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टी कळायला लागतात. आता पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे माहितीये का, मी माझ्या स्टेटसला पण टाकलं होतं परवा दिवशी.
स्पीच इज नथिंग बट भाषा. आता आपण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की आपण म्हणतो की त्यांनी एखादं स्पीच दिलं, यांनी स्पीच दिलं. स्पीच देतो म्हणजेच आपण काय करतो, इन शॉर्ट भाषा बोलतो. राईट, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि भाषा बोलतो म्हणजेच आपण काय करतो, सेंटेन्स बोलतो. म्हणजे स्टोरी शेवटी फिरून फिरून परत तिथंच येते. सेंटेन्स म्हणजेच इन शॉर्ट मी याला असं लिहू शकतो, पार्ट्स ऑफ स्पीच ऐवजी मी काय लिहू शकतो याला, पार्ट्स ऑफ सेंटेन्स असं पण लिहू शकतो. म्हणजे सेंटेन्सचे पार्ट. आता पार्ट्स ऑफ सेंटेन्स एक्झॅक्टली आहे काय मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, सेंटेन्स इज नथिंग बट काय, कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक सेंटेन्स इथं लिहितो, आय एम एटिंग अ मँगो. ठीक आहे. पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे हे नीट समजून घ्या. मुलांना पार्ट्स ऑफ स्पीच तर शिकतात ते, पण पार्ट्स ऑफ स्पीच आहे का, की किंवा आपण ते का शिकायचे, त्याची गरज का पडते हे समजून घ्या. आता मी ते एक सेंटेन्स लिहिले. मी तुम्हाला सांगितलं होतं सेंटेन्स इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. आता याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 वर्ड्स आहेत. ठीक आहे. म्हणजे सेंटेन्स काय असतं, शब्दांचं कॉम्बिनेशन असतं. वर्ड्स म्हणजे शब्द, शब्दांचं कॉम्बिनेशन असतं. राईट. मग आता पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण काय करतो माहितीये का, इन शॉर्ट ह्या प्रत्येक शब्दांची ओळख करून घेतो, ज्याला आपण तोंड ओळख म्हणतो किंवा ओळख म्हणतो. म्हणजे आयला काय म्हणतात, ऍम काय आहे एक्झॅक्टली, इटिंग काय आहे, ए काय आहे आणि मँगो काय. जसं आपण जेव्हा नवीन लोकांना भेटतो बरोबर, किंवा आपल्या फ्रेंडच्या किंवा आपल्या समजा नातेवाईकांच्या अजून कुठल्या नातेवाईकांना भेटतो, तर आपण त्यांची प्रत्येकाची ओळख करून घेतो. राईट. सो पार्ट्स ऑफ स्पीच एक्झॅक्टली आहे काय म्हणते का, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे सेंटेन्सचे जे काही पार्ट्स असतात, म्हणजे हे नथिंग बट सेंटेन्सचे पार्ट्स आहेत ना. आता आय हा एक पार्ट आहे बरोबर. पार्ट म्हणजे तो त्याचा एलिमेंट आहे, किंवा तो त्याचा, जसं मी एक माझ्या फॅमिलीचा एक मेंबर आहे किंवा एक पार्ट आहे. पार्ट म्हणजे तो त्याचा मेंबर किंवा एलिमेंट. सो हा एक सेंटेन्सचा पार्ट आहे, हा पण सेंटेन्सचा पार्ट आहे, म्हणजे त्याचा घटक आपण ज्याला म्हणतो. जर तुम्हाला मराठीत इंग्लिशमध्ये कळत नसेल तर, इटिंग हा त्या सेंटेन्सचा एक पार्ट आहे किंवा मेंबर आहे. पण त्या सेंटेन्सचा पार्ट आहे, मँगो सेंटेन्सचा पार्ट. तर त्या प्रत्येकाची आपण ओळख बघतो, त्याला म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. ओळख म्हणजे हा आय एक्झॅक्टली आहे काय, ला काय म्हणतात, इटिंगला काय म्हणतात, मँगोला काय म्हणतात, ला काय म्हणतात, किंवा ते एक्झॅक्टली आहे काय, किंवा इन शॉर्ट त्यांचा रोल काय सेंटेन्स मध्ये. रोल म्हणजे एक फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, इट हा इथं मेन वर्ब आहे, मेन वर्ब. आणि ऍम हा इथं हेल्पिंग वर्ब आहे. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो, मी स्टेटसला पण टाकलं, तर शक्यतो सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवा, जास्तीत जास्त आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच येतात. ठीक आहे. मी तुम्हाला उद्या किंवा परवा जेव्हा आपण पार्ट्स ऑफ स्पीच सुरू करू, म्हणजे हे पार्ट्स ऑफ स्पीचच आहे वर्ब पण जेव्हा मी नाउन प्रोनाउन सुरू करू तेव्हा सांगेल. आपल्याकडे 8 येतं: नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, ऍडजेक्टिव्ह. हे सगळे 8 येतं. तर 8 पैकी लक्षात ठेवा, जास्तीत जास्त सेंटेन्स मध्ये नाउन, प्रोनाउन, व्हर्ब आणि प्रिपोजिशन हेच जास्तीत जास्त येतात. आणि लक्षात ठेवा, कुठल्याही सेंटेन्स मध्ये आता हे 8 पैकी हे रिपीट होऊ शकतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, एखाद्या सेंटेन्स मध्ये 2-2 नाऊन येऊ शकतात, 3-3 नाऊन येऊ शकतात, 2-2 व्हर्ब येऊ शकतात, 3-3 व्हर्ब येऊ शकतात, प्रिपोजिशन पण येऊ शकतात. सो पण माझा सांगायचा मुद्दा असा आहे की एका सेंटेन्स मध्ये जास्तीत जास्त कोण कोण येतं माहितीये का, नाऊन असतात, प्रोनाऊन असतात, आणि मी तर म्हणेल की व्हर्ब. हे तीनच गोष्टी शक्यतो जास्त असतात. आणि काल तुम्हाला एक ट्रिक पण सांगितली होती, आठवत आहे का, की कुठल्याही सेंटेन्सला सेंटेन्स म्हणण्यासाठी त्याच्यामध्ये कमीत कमी 2 शब्द असले पाहिजे, सब्जेक्ट आणि वर्ब. आणि लक्षात ठेवा, आता हे मी तुम्हाला इथून पुढे खूप वेळा बोलेल, सब्जेक्ट मध्ये हमेशा नाउन आणि प्रोनाउन ह्या 2च गोष्टी असतात. दिस इज माय न्यू ट्रिक. लक्षात ठेवा, सब्जेक्ट मध्ये ऑलवेज नाउन आणि प्रोनाउनच असतं. तुम्ही व्हर्बला सब्जेक्ट नाही करू शकत. म्हणजे इन शॉर्ट, सेंटेन्स मध्ये नाउन, प्रोनाउन आणि व्हर्ब्स ह्या शक्यतो ह्या 3च गोष्टी अशा आहेत त्या जास्तीत जास्त रिपीट होतात किंवा हे जास्त वेळा येतात. आणि असं इम्पॉर्टंट नाही की नाऊन फक्त एकदाच असेल, हे नाऊन 2 वेळा येऊ शकतं, 3. आता इथं बघा, जर तुम्ही नीट नोटीस केलं, हे जे 2 आहेत ना, हे ऍक्च्युली व्हर्ब्स आहेत. हा, त्यातल्या त्यात हा मेन वर्ब आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे, पण हा वर्ब इथं 2 वेळा आलाय. इथं नाऊन हा नाऊन आहे आणि आय हे प्रोनाऊन आहे. आता आयच्या ऐवजी मी इथं सपोज राम लिहितो, राम इज इटिंग मँगो. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, मँगो हे एक नाऊन आहे आणि राम हा माझा सब्जेक्ट. मी तुम्हाला सांगितलं, सब्जेक्ट मध्ये हमेशा नाऊन प्रोनाऊन असतं. राम पण नाऊन आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये 2 नाऊन आले. म्हणजे मी तुम्हाला ते सांगतो की 8 जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ना आपल्याकडे इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये 8 मध्ये नाऊन, प्रोनाऊन आणि व्हर्ब्स हे शक्यतो 3 जास्तीत जास्त रिपीट होतात किंवा हे जास्तीत जास्त असतात. प्रिपोजिशन पण असतात,
बाकीचे कमी असतात, ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह पण असतात, पण शक्यतो जास्तीत जास्त वाक्यामध्ये नाऊन प्रोनाउन वर्ब हे जास्त रिपीट असतात आणि हे रिपीट पण होऊ शकतात. आता इथे वर्ब दोन आलेत. वर्ब म्हणजे त्यातल्या त्यात हा हेल्पिंग वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे, पण तो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तो एकच कन्सिडर केला जातो ऍज अ वर्ब, बिकॉज पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये वर्ब हा एकच आहे, नाऊन प्रोनाउन आणि वर्ब असे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हेल्पिंग वर्ब असा वेगळा नाही. सो तुम्ही नीट नोटीस करा, हे फक्त रिपीट होऊ शकतात, पण जास्तीत जास्त करून नाऊन प्रोनाउन आणि वर्बच येतात. म्हणून हे तुम्ही जितकं जास्त डीप आणि क्लिअर शिकाल तेवढं चांगलं आहे. आणि बेसिक्स खूप महत्वाचे असतात, असं नाही की मला हे सगळं माहिती आहे, बेसिक्स हे खूप खूप इम्पॉर्टंट असतात. सो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच काय, लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक शब्दाची, हे जे जे काही शब्द आपण त्याच्यामध्ये यूज करतो सेंटेन्समध्ये, त्या प्रत्येक शब्दाची आपल्याला ओळख बघायची. आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच खूप इम्पॉर्टंट आहे, त्यातल्या त्यात नाऊन प्रोनाउन आणि वर्ब या तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला वाक्यामध्ये ओळखता आल्या पाहिजे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आपण भाषा एक तर ब्लाइंडली शिकतो, जशी आपण मराठी शिकलोय, किंवा प्रत्येक शब्दाची ओळख करून शकतो. आता आपल्याला जी इंग्लिश शिकायची तशी शिकायची सेकंड वेने, की प्रत्येक शब्दाची आपल्याला ओळख करायची. ब्लाइंडली शिकून काही फायदा नाहीये, कारण ब्लाइंडली शिकायला तुमच्याकडे तेवढं एन्व्हायरमेंट नाहीये, किंवा तुम्ही वेळ नाही देऊ शकणार जिथं तुम्ही ब्लाइंडली. आणि ब्लाइंडली शिकून काय फायदा नाही. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी काय होतं माहितीये का, ज्यांची मदर टंग इंग्लिश असते ना, किंवा जे इंग्लिश मिडियमचे मुलं असतात ना, म्हणजे सगळ्यांचंच नाही पण बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांना भाषा तर बोलता येते, म्हणजे ते इंग्लिश एकदम भारी बोलतात, फ्लुएंट बोलतात ते एकदम भारी, जसं काय असं वाटतं की फॉरेन मधून आलाय. पण त्यांना त्या सेंटेन्स मध्ये कुठले कुठले शब्द वापरलेत, किंवा त्या शब्दाचा एक्झॅक्टली मिनिंग मिनिंग नाही म्हणता येणार, की ते मी असं म्हणेल की त्या शब्दाला एक्झॅक्टली काय म्हणतात हे त्यांना माहित नसतं बऱ्याच वेळा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इज हे काय आहे, इटिंग हे काय हे त्यांना माहित नसतं, मँगो हे काय हे त्यांना माहित नसतं. कारण ती भाषा ते जे असतात ते ब्लाइंडली, जसं आपण मराठी शिकतो तसं ते ब्लाइंडली शिकले असतात. फॉर एक्झाम्पल, मराठीमध्ये जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, मी तुम्हाला म्हणतो अरे तू इकडे ये. आता हे जे सेंटेन्स आहे, अरे तू इकडे, याच्यामध्ये अरे काय आपल्याला माहिती नाही, तू काय माहिती नाही, इकडे काय माहिती नाही, ये काय माहिती नाही. म्हणजे काहींना असतं, काहींना माहिती नसतं बऱ्यापैकी. कारण आपण आता फॉर एक्झाम्पल, जे जे लोक कधी शाळेत नाही गेले, गावाकडचे असतील किंवा तुमचे आई वडील असतील, त्यांना सुद्धा मराठी एकदम प्रॉपर फ्लुएंट बोलता येते. पण त्यांना जर या सेंटेन्स मध्ये जर विचारलं ना, अरे तू इकडे, याच्यामध्ये सांग, याच्यामध्ये ए ला काय म्हणतात, येण्याला, इकडे येला काय म्हणतात, त्यांना नाही सांगता येणार, बिकॉज ते भाषा ब्लाइंडली शिकले. त्यांना माहिती की हे सेंटेन्स असं बोलायचं असतं, किंवा इकडे येण्याला इकडे ये असं म्हणतात, बट त्यांना डीप माहिती नसतं. सो तसं शिकून फायदा नाही, आणि आता ती वेळ पण नाही. सो तुम्हाला प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड करून शिकावं लागणार, म्हणून आपण हे पार्ट्स ऑफ स्पीच वगैरे आणि हे स्ट्रक्चर शिकतो. ठीक आहे. तो पार्ट्स ऑफ स्पीच मधलं सगळ्यात पहिला टॉपिक आपण वर्ब स्टार्ट केलं होतं काल. सो इंग्लिशमध्ये ऍक्च्युली वर्बचे दोन टाईप आहेत. बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये वर्बला एकच कन्सिडर केलं जातं, बट नाही, इंग्लिशमध्ये वर्बचे दोन टाईप येतं, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे, आणि हे खूप जास्त समजून घ्या, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लिश वर्ब हे इंग्लिशचे हार्ट असतात. हे जर नसेल समजलं तर आपण पुन्हा एकदा याच्यावर सेशन घेऊ, बट हे खूप महत्वाचं. सो पहिला आपण बघितलं होतं मेन वर्ब. मी तुम्हाला सांगितलं होतं मेन वर्ब एक्झॅक्टली असतं काय. सो मेन वर्ब म्हणजे कुठलीही ऍक्शन किंवा ऍक्टिव्हिटी, म्हणजे कुठलीही क्रिया, ज्याला आपण मराठीमध्ये क्रिया म्हणतो, मग त्याच्यामध्ये खाणे पिणे जाणे वगैरे, कुठलीही ऍक्शन ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एक तर तुमच्या बॉडी पार्टची मुवमेंट होत असते, म्हणजे कुठला ना कुठला बॉडी पार्टची हालचाल होते ती क्रिया करताना. म्हणजे सपोज आता मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या होटांची मुवमेंट होती. एखादा चालत असेल, वॉक करत असेल, त्याच्या हाताची किंवा पायाची मुवमेंट होते. सो त्याला म्हणतात मेन वर्ब्स. आणि त्याच्यामध्ये अजून एक पार्ट असतो, तो म्हणजे कधी कधी असे काही मेन वर्ब्स असतात, जसं थिंक, लिसन किंवा लुक. याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही नीट नोटीस केलं, याच्यामध्ये तुमच्या कुठल्याच बॉडी पार्टची मुवमेंट होत नाही, बट तुमचा बॉडी पार्ट बिझी असतो डुईंग दॅट ऍक्शन. म्हणजे आता सपोज थिंकिंग मध्ये तुमचा ब्रेन बिझी असतो. जर तुम्ही एकाच ठिकाणी एकटक पाहत असाल कॉन्स्टंटली, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की तुमचे आईज बिझी असतात. लिस्निंग मध्ये तुमचे कान बिझी असतात. म्हणजेच मेन वर्ब म्हणजे काय आहे, की कुठलीही ऍक्शन, डायरेक्ट ऍक्शन और ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये इधर एक तर तुमच्या बॉडी पार्टची मुवमेंट असेल, और एनी बॉडी पार्ट इज बिझी डुईंग दॅट ऍक्शन, सो त्याला म्हणतात मेन वर्ब. इंग्लिशमध्ये मेन वर्बचे बेसिकली तीन फॉर्म पडतात, खूप इम्पॉर्टंट आहे. बेस फॉर्म, ज्याला आपण फर्स्ट फॉर्म म्हणू शकतो, पास्ट फॉर्म ज्याला सेकंड फॉर्म म्हणतात, आणि पास्ट पार्टिसिपल ज्याला थर्ड फॉर्म म्हणतात. हे तिन्हीचे तिन्ही फॉर्म तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तसे पाच पाच फॉर्म पडतात, आय एन जी फॉर्म पण असतो, एस पण असतो, बट आपण बेसिक तीन बघणार आहोत. आणि हे खूप महत्वाचे, हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. आता हा जो बेस फॉर्म असतो, हा प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो, फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा आपण वापरतो. कारण मी तुम्हाला काल सांगितलं होतं, इंग्लिशकडे स्वतःचे फ्युचरचे असे कुठले वर्ब्स नाही आहेत, कुठलेच वर्ब नाही. जसे मराठीमध्ये मी जाईल, खाईल, करेल असे शब्द येतात, येईल किंवा करेल, करेल, सांगेल, म्हणजे येईल किंवा येईल असे शब्द येतात. सो तो असतो आपला फ्युचरचा वर्ब. मराठीमध्ये सुद्धा वर्ब्स आहेत.
इंग्लिशमध्ये त्यांचे स्वतःचं इंग्लिशकडे फ्युचरसाठी स्वतःचा वर्ब नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी अशी ट्रिक केली की ते म्हटले आपण बेस फॉर्म यूज करू फ्युचर टेन्ससाठी. पण आता याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की जर तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये पण बेस फॉर्म यूज करताय, फ्युचर टेन्समध्ये पण बेस फॉर्म यूज करताय, तर कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून त्यांनी काय केलं, विल आणि शाल हे 2 हेल्पिंग वर्ब्स, आता हे सुद्धा हेल्पिंग वर्ब आहेत, पण हे सेकंडरी आहेत. म्हणून मी तुम्हाला आता शिकवले नाही. ज्याला आपण सेकंडरी म्हणतो. प्रायमरी 11 आहे, तर सेकंडरी हे वेगळे आहेत. मी तुम्हाला नंतर शिकवेल. सो विल शाल प्लस मेन वर्बचा बेस फॉर्म असं मिळून ते फ्युचर टेन्स आपण कन्स्ट्रक्ट करतो किंवा करू शकतो. सो इंग्लिशकडे स्वतःचे फ्युचरचे वर्ब नाही येत. मुलांना बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. त्यांना वाटतं हा प्रेझेंट टेन्स साठी वापरतात, हे पास्ट टेन्स साठी वापरतात, हे फ्युचर टेन्स साठी वापरतात. नो. हा, हे प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, फाईन. हे पास्ट टेन्स मध्ये वापरतात, पण हे पण सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलं होतं, हे फक्त आणि फक्त सिम्पल पास्ट मध्ये वापरतात. दॅट्स इट. हे दुसरीकडे कुठंच वापरले जात नाही. सेकंड फॉर्म इज ओनली युज्ड इन सिम्पल पास्ट. त्याच्यानंतर हा फ्युचरमध्ये वापरला जातो असं नाही. फ्युचरमध्ये सुद्धा अगेन बेस फॉर्मच वापरतात, फक्त त्याच्या आधी विल किंवा शाल लावतात. हे तुम्हाला नंतर सांगेल. पास्ट पार्टिसिपल हे जे असतात ना, हे ऍक्च्युली परफेक्ट टेन्स फॉर्म करण्यासाठी बनवतात. इंग्लिशमध्ये टेन्सेसमध्ये परफेक्ट नावाचा एक टेन्स आहे. मग तो प्रेझेंट असू, पास्ट असू किंवा फ्युचर असू, परफेक्ट टेन्स तिन्हीमध्ये येतो. तो परफेक्ट टेन्स बनवताना पास्ट पार्टिसिपल यूज करतो. तर या वर्बचे तिन्ही फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. वर्बचे तसे 5 फॉर्म आहेत, आयएनजी आणि एसईएस, बट हे 3 महत्वाचे. आणि अजून एक लक्षात ठेवा, बऱ्याच मुलांना कळत नाही, आयएनजी आणि एसईएस जो असतो ना, हे जे आपण ते लावतो ना, हे फक्त आणि फक्त बेस फॉर्मला लावतो. मला सांगा, कधी तुम्ही सपोज आता फॉर एक्झाम्पल हॅड हा किंवा सपोज ड्रिव्हन हा एक्झाम्पल घेऊ. ड्रिव्हन हा ड्राईव्हचा थर्ड फॉर्म आहे. तुम्ही कधी ड्रिव्हनिंग ऐकलंय का? किंवा कधी हॅडिंग ऐकलंय? किंवा कधी डनिंग ऐकलंय? हे मुलांना ऍक्च्युली मी हे का सांगतो, कारण मला असे एक्सपिरियन्स आलेत, मुलांनी असे विचित्र विचित्र डाऊट विचारले. आणि ठीक आहे, डाऊट विचारणं इज नॉट अ रॉंग थिंग, बिकॉज डाऊट्स आले पाहिजे. डिडिंग कधी तुम्ही ऐकले नसेल, हॅडिंग कधी ऐकलं नसेल. म्हणजे माय पॉइंट इज दॅट हे आयएनजी आणि एसईएस हे जे असतात, हे फक्त आणि फक्त बेस फॉर्मलाच लावले जातात. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला सांगतो, व्हर्बचे हे जे 3 फॉर्म पडलेत किंवा 5 फॉर्म पडलेत, हे फक्त व्हर्बचे आहेत. आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच येतं, बरोबर? नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब. आणि हे जे फॉर्म्स पडलेत ना, हे फक्त व्हर्बचे येते, लक्षात ठेवा. हे सुद्धा मुलांना कळत नाही. आपण नाऊनला कधी ईडी फॉर्म, आता सपोज फॉर एक्झाम्पल टॉकला मी ईडी लावलाय. आता मला सांगा, माझं नाव दत्त आहे, ठीक आहे. आपण दत्ताला कधी ईडी लावू शकतो? नॉट पॉसिबल. दत्ताला कधी आयएनजी लावू शकतो? नॉट पॉसिबल. दत्ताला कधी एसईएस लावू शकतो? नॉट पॉसिबल. म्हणजे हे जे फॉर्म येतं, हे फक्त आणि फक्त व्हर्ब साठी ऍप्लिकेबल येतं, हे लक्षात ठेवा. हे मुलांना बऱ्याच वेळा कळत नाही. तुम्हाला याच्यावरनं बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील सेंटेन्समध्ये, म्हणून मी हे तुम्हाला मुद्दाम म्हणून असं सांगतो. तुम्ही नाऊनला कधी आयएनजी लावू शकत नाही, ठीक आहे. मी प्रोनाऊन इथे युज करतो, ही. हीला कधी तुम्ही आयएनजी लावू शकत नाही, ही कधी होत नाही. ही एस कधी होत नाही, एस नाही लावू शकत. किंवा त्याला ईडी कधी लावू शकत नाही. माय पॉइंट इज दॅट हे जे फॉर्म्स पडतात, हे फक्त आणि फक्त वर्बचे पडतात. आणि त्यातल्या त्यात मेन वर्ब बद्दल मी बोलतोय. फक्त आणि फक्त मेन वर्बलाच आपण हे लावू शकतो. ईडी म्हणा, आयएनजी म्हणा किंवा एसईएस म्हणा. म्हणून पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी मी क्लिअर करून देईल. खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो आयएनजी, एसईएस किंवा ईडी हे जे लागतात, हे फक्त आणि फक्त मेन वर्बला लागतात. तुम्ही प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन किंवा इंटरजेक्शन म्हणजे आता कंजंक्शन म्हणजे अँड आहे, अँड किंवा ऑर हे कंजंक्शन असतात. याला तुम्ही कधी अँडिंग नाही करू शकत, ऑरिंग नाही करू शकत, ठीक आहे. किंवा अँड्स, ऑर्स असं नाही करू शकत. सो इट मीन्स हे जे आयएनजी, एसईएस हे जे काही आता आपण 5 फॉर्म बघतोय, हे दॅट इज ऑफ मेन वर्ब ओनली. फक्त आणि फक्त मेन वर्बला लागतात. सो मी तुम्हाला मेन वर्बचं काल सांगितलं होतं, रेग्युलर आणि इरेग्युलर. आता हे स्पोकन साठी इम्पॉर्टंट नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला जास्त डीप सांगत नाही. रेग्युलर म्हणजे त्याच्या शेवटी ईडी लागतो. कधी ईडी लागतो? सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म बनवताना. कुठलंही कुठलंही रेग्युलर वर्ब, जे रेग्युलर वर्ब असतं, त्याला रेग्युलर का म्हणतात? कारण त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवताना आपण सिम्पली ईडी लावतो. ईडी लावण्याचा हा एक पॅटर्न असतो, तो फॉलो करतो, म्हणून त्याला रेग्युलर वर्ब म्हणतात. सो जेवढे रेग्युलर वर्ब असतील, त्याच्या सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये फक्त फक्त आणि फक्त ईडी असणार. त्यामुळे रेग्युलर वर्ब जे असतात, हे लक्षात ठेवायला सोपे असतात. त्यामुळे रेग्युलर वर्ब लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यामध्ये पण ट्रिक आहे. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये खूप सारे लाखो, हजारो, करोडो वर्ब्स येतं. मला नाही माहिती किती वर्ब्स येतं, मी तुम्हाला नंबर नाही सांगू शकत, पण खूप सारे वर्ब्स आहेत, जसे मराठीमध्ये असतात तसे. सो मुलं काय करतात? वर्ब पाठ करायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांना एक्सरसाइज दिली जाते. सगळेच देतात की बाबा दिवसातनं 2 वर्ब लिहा, 5 वर्ब लिहा, 10 वर्ब लिहा. मुलांना हे कळत नाही. मुलं ईडी हे रेग्युलर वर्ब सुद्धा लिहित बसतात आणि पाठ करत बसतात. लॉजिक आहे ना यार, रेग्युलर वर्ब तुम्हाला पाठ करायची काय गरज आहे? तुम्हाला फक्त त्याचा बेस फॉर्म लक्षात ठेवा ना. तुम्हाला, कारण त्याच्या शेवटी तसंही ईडीच लावायचंय. कुठलाही रेग्युलर वर्ब घेताय, तुम्हाला हे पाठ करायची गरजच नाही ना. सिंपल लॉजिकली समजून घे ना. फक्त तुम्हाला त्याचा बेस फॉर्म लक्षात ठेवायचा आहे.
त्याचा सेकंड अँड थर्ड फॉर्म पाठ करायची गरजच नाही, कारण तुम्हाला माहिती आहे याला रेग्युलर, हा फक्त तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की हे रेग्युलर वर्ब आहे. आणि रेग्युलर वर्ब असेल म्हणजे डोळे बंद करून 100% तुम्हाला फक्त शेवटी ईडी लावायचं, हे पाठ करायची गरजच नाही. हा तुम्हाला फक्त इररेग्युलर जे वर्ब्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम. आता मुलं काय करतात माहितीये का, प्रिंट आउट्स काढतात. मी पण मुलांना सांगतो की काय करा, गुगलवरती जा, लिस्ट ऑफ वर्ब्स टाका, मेन वर्ब्स. तुम्हाला खूप सारे वर्ब्स येतील. प्रत्येकाची प्रिंट आउट 1000 किंवा 2000 वर्ब्स असतात, त्याचे प्रिंट आउट काढतात, ते भिंतीवरती वगैरे लावतात आणि ते पाठ करत बसतात वगैरे. सो तसं करण्यापेक्षा आय वुड से की एवढे सगळे वर्ब्स असतात, एवढे सगळे करण्यापेक्षा जे आपल्याला जास्तीत जास्त यूज होतात ना, तेच वर्ब तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ऑब्व्हियसली मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, खूप सारे वर्ब्स येते, खूप सारे वर्ब्स असतात. सगळ्यांना सगळेच वर्ब माहिती असतात असं काही नाही. आपण गुगल करू शकतो. बट जे जे डेली यूज मध्ये आपण जास्त वापरतो ते ऍटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्याचे तिन्ही फॉर्म माहिती पाहिजे. आता हे जे इरेग्युलर वर्ब्स येतं, हे रेग्युलर सारखे पॅटर्न फॉलो करत नाही. यांचे एक तर तिन्ही फॉर्म सेम असतात किंवा तिन्ही फॉर्म डिफरंट असतात. म्हणजे ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन हे तिन्ही वेगवेगळे येतं. कट, कट, कट तिन्ही सेम येतं, म्हणून याला इरेग्युलर म्हणतात, कारण हे कुठल्याच प्रकारचा पॅटर्न फॉलो करत नाहीत. मी जास्त डीप जात नाही, कारण हे स्पोकन साठी इम्पॉर्टंट नाहीये. फक्त तुम्हाला वर्बचे 3 फॉर्म माहिती पाहिजे, दॅट्स इट. आयएनजी आणि एसईएस फॉर्म तर खूप सोपं आहे, तो फक्त बेस फॉर्मलाच तुम्हाला लावायचं आहे. इथे एक तर आयएनजी लावा किंवा एस या फिर ईएस लावा, हे तुम्हाला टेन्सेस शिकवताना मी सांगेल. ठीक आहे, याला म्हणतात मेन वर्ब्स. आता मराठीत सांगतो, मराठीमध्ये सुद्धा खूप, तुम्हाला मी काल म्हटलं होतं मराठीची ट्रिक सांगतो. मराठीमध्ये सुद्धा असे 3 फॉर्म मी करू शकतो, बेस फॉर्म. आणि हे तुम्हाला जेव्हा टेन्सेस शिकू तेव्हा सांगेल, पण आता जस्ट एक ओव्हर देतो. मराठीतला बेस फॉर्म काय असतो माहितीये वर्बचा, आपण शेवटी त्याच्या ना किंवा ने लावतो. ने लावतो म्हणजे खाणे हा वर्ब, खाणे, जाणे, पिणे, हे सगळे काय येतं, मेन वर्ब्स येतं मराठीमधले. आय एम सॉरी, मी तुम्हाला कट टू कट मराठी शिकवतोय, बिकॉज मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, ह्या ट्रिक्स आहेत, ह्या फनी जरी असल्या तरी ह्या ट्रिक्स काम करतात. ऍज लॉंग ऍज दे वर्क, इट इज फाईन, किंवा इट इज ऍब्सल्युटली ओके. तुमच्या ट्रिक्स किती फनी येतात हे इम्पॉर्टंट नाही, पण ते काम करतात हे इम्पॉर्टंट आहे. सो मराठीमध्ये हे सगळे मेन वर्ब्स आहेत. आता तुम्ही खूप सारे लावू शकता, एवढेच नाही तर खूप सारे आहेत. तुम्हाला जे जे आठवतील, खाणे, पिणे, जाणे, रडणे, आणणे, करणे, व्हॉट एव्हर, सांगणे, पिणे, जे काय असेल तर. सो मराठीमध्ये असे असतात. आता तुम्हाला सांगतो, थोडंसं लक्षात ठेवा, मराठीमध्ये हे झालं आपला बेस फॉर्म. जेव्हा मराठीमध्ये एखाद्या वर्बला कंप्लीट करायचं असतं ना, म्हणजे कंप्लीटेड दाखवायचे असतात ना, तर आपण शेवटी ल लावतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, खाणेला खाल्लं, जाणेला गेलो, लाली. आता कसं असतं माहितीये का, जेंडरवर डिपेंड आहे. जर मुलगा असेल तर गेलो म्हणतो आपण, असं कधी म्हणत नाही राम गेली. बरोबर, ते थोडंसं ऐकायला जरा विचित्र वाटते, कारण ते फिमेल साठी असतं. सो राम गेला. आता जाणे हे जे वर्ब आहे, ज्याला आपण गेला लावतो, गेली नाही म्हणू शकत. गीता असेल तर गीता गेली, किंवा एकापेक्षा जास्त असेल तर ते गेले. हे सगळी ट्रिक मी तुम्हाला टेन्सेस शिकवताना सांगेल, आणि ही ट्रिक 100% काम करते. सो मी तुम्हाला इन शॉर्ट काय सांगितले की मराठीमध्ये जर एखाद्या वर्बला कम्प्लिटेड दाखवायचं असेल तर आपण असं करतो, ला, ली, ले हे शब्द लावतो. मी तुम्हाला टेन्सची एक फाईल दाखवतो, त्याच्यामध्ये मी केले सगळं, कारण हे पुढे आपल्याला काम येणार आहे टेन्सेस शिकताना. सो हा जो असतो, हा बेस फॉर्म, जे आता मी तुम्हाला सांगितलं, खाणे, पिणे, हा पास्ट फॉर्म जो असतो, सेकंड फॉर्म हा कम्प्लिटेड क्रिया दाखवतो. इथं क्रिया कंप्लीट झाली असे दिसते, म्हणून मी तुम्हाला मराठीमध्ये कम्प्लिटेड क्रिया कशी करायची किंवा कशी दाखवायची हे तुम्हाला शिकवलं. पिणेला सपोज मुलगा असेल किंवा मी असेल तर पिलो, एखादा राम, दुसरा तिसरा पर्सन असेल तर तो पिला, तो दूध पिला, किंवा त्याने, लाईक दॅट. आता हे तुम्हाला टेन्स मध्ये कामाला येणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला टेन्सची एक फाईल दाखवतो. हा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ही मराठी ट्रिक आहे, हे नंतर तुम्हाला शिकवेल. आणि प्रत्येकाच्या प्रत्येक टेन्सची ट्रिक आहे माझ्याकडे, त्यामुळे तशा ट्रिक्सने तुम्हाला शिकवेल. आणि जी ट्रिक्स तुम्हाला सांगतोय ना, ती ऍज इट इज फॉलो करा. हे बघा, कुठलीही क्रिया घ्यायची, त्याला हे शब्द लावायचे, त्याने काय होतं, ती क्रिया कम्प्लिटेड दिसते. हे मराठी ट्रिक सांगतोय. म्हणजे जाणेला आहे तर गेलो, खाणे तर खाल्लं, आणलेलं, आणणे ही जी क्रिया आहे, म्हणजे काहीतरी घेऊन येणे, तर आला किंवा आणलं, लाईक दॅट. सो हे तुम्हाला टेन्स शिकवताना शिकवेल. सो हे तुम्ही ऍज इट इज इंग्लिश किंवा ऍज इट इज मराठी करू शकता. तसं इंग्लिशमध्ये कम्प्लिटेड क्रिया सेकंड फॉर्मने दाखवली जाते, किंवा थर्ड फॉर्मने, पास्ट पार्टिसिपलनी पण कम्प्लिटेड क्रिया दाखवली जाते. हे मी तुम्हाला शिकवेल नंतर. सो तसं मराठीमध्ये सुद्धा आपण दाखवू शकतो कम्प्लिटेड क्रिया. फक्त हे जे शब्द मी तुम्हाला आता सांगितले, हे शब्द कुठल्याही क्रियापदाच्या शेवटी लावायचे, ऑटोमॅटिकली ती तुमची क्रिया जी आहे ती कम्प्लिटेड दिसते मराठीमध्ये. सो ते मराठीमधले मेन वर्ब झाले, हे जे मी तुम्हाला आता सांगितले. मराठीमध्ये सुद्धा इंग्लिश सारखे खूप सारे मेन वर्ब्स येतात, 1 2 3 नाही येतं, किंवा हाताच्या बोटावर मोजण्यासारखे नाहीत, खूप सारे आहेत.
सो इम्पॉर्टंट पॉइंट्स लक्षात ठेवा, मी काय काय सांगितले. इंग्लिशमध्ये मेन वर्बचे 3 फॉर्म असतात. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, हे तिन्हीचे तिन्ही फॉर्म तुम्हाला, तसे 5 असतात बट आपण 3 घेतो. हे 3 फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. थर्ड पॉइंट मी तुम्हाला सांगितलं, बेस फॉर्म आपण शक्यतो, बेस फॉर्म आपण तिन्ही टेन्स मध्ये वापरतो. प्रेझेंट टेन्स मध्ये पण वापरतो, पास्ट टेन्स मध्ये पण वापरतो आणि फ्युचर मध्ये पण वापरतो. कसे वापरतो मी सांगेल तुम्हाला. सेकंड फॉर्म हा फक्त आणि फक्त पास्ट टेन्स मध्येच वापरला जातो. V2 ज्याला आपण V2 म्हणतो, V1 V2 V3 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म दॅट इज V1, वर्बचा सेकंड फॉर्म दॅट इज V2 अँड वर्बचा थर्ड फॉर्म दॅट इज V3, ज्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. सो पास्ट पार्टिसिपल हा फक्त आणि फक्त परफेक्ट टेन्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी वापरतात. परफेक्ट टेन्स असतात तिन्ही टेन्स मध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये पण असतो, पास्ट टेन्स मध्ये पण असतो, फ्युचर टेन्स मध्ये असतो. सो परफेक्ट टेन्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. सेकंड फॉर्म हा फक्त आणि फक्त सेकंड सिंपल पास्ट मध्ये वापरतो. ठीक आहे, हे झाले मेन वर्ब. याच्यामध्ये तुम्ही बघा प्रत्येकामध्ये काही ना काही तुम्हाला ऍक्शन दिसेल. रीडिंगची ऍक्शन असते, रायटिंगची ऍक्शन असते, टॉकिंग, वॉकिंग, कुकिंग, एव्हरीथिंग, हे सगळ्याचे सगळे ऍक्शन आहेत, बिकॉज आपण मेन वर्ब बद्दल बोलतोय. हे झाले आपले मेन वर्ब. मी तुम्हाला आता हेल्पिंग वर्ब शिकवतो काय एक्झॅक्टली. आपण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर करू, डोंट वरी. तुम्हाला जर डाऊट असेल, मी आधी एकदा हेल्पिंग वर्ब शिकवतो, मग तुम्हाला क्वेश्चन काही असतील तुम्ही विचारू शकता. हेल्पिंग वर्बला इंग्लिशमध्ये ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतात. ऑक्झिलरी वर्ब का म्हणतात माहितीये का? तुम्ही कधी ऑक्स हा शब्द ऐकलाय का? ऑक्स, कोणी पण तुमच्यापैकी कोणी ऑक्स हा शब्द ऐकलाय का? किंवा कोणाला माहितीये का हो. काय असतं ऑक्स, म्हणजे काय करतो एक्झॅक्टली? पण ऑक्स 2 टाईपचा आहे ऑक्स. हा, म्हणजे आय थिंक OAX आणि AUX. AUX बद्दल बोलतोय. बरोबर ना? हा, AUX बद्दल बोलतोय. नाही. ओके, अच्छा, बरं ठीक आहे. ऑक्स केबल ऐकलंय कधी तुम्ही? ऑब्विसली सगळ्यांनी ऐकलं असेल. हो. ऑक्झिलरी केबल. येस, मी सांगतो ते काय असतं. ऑक्स केबल काय करतो माहितीये का? इन शॉर्ट, ऑक्स केबल मी तुम्हाला सांगतो. ऑक्स केबलचं काम काय असतं? 3.0 mm जॅकचं ऑक्स, तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचे असेल तुम्हाला माहिती असेल. 3.0 mm जॅकचं गोल पिन येते बघा, जी आपण हेडफोनसाठी वापरतो बऱ्याच वेळा. आजकाल USB हेडफोन पण असतात, पण तशी ती ऑक्स केबल असते. ती ऑक्स एक तर हेडफोनला पण असते, किंवा एक सेपरेट ऑक्स केबल असते ज्याचे दोन्ही साईडला, म्हणजे दोन्ही साईडला ते 3.5 mm जॅक असतो. सो ती ऑक्स केबल काय करते माहिती का? आपला फोन जर तुम्ही कार वगैरे वापरत असाल, तर कारमध्ये टेप असतात, त्या टेपला ते ऑक्स कनेक्टर असतात. ती केबल काय करते माहिती का? इन शॉर्ट, आपला मोबाईल मोबाईल म्हणा किंवा अजून कुठलं डिव्हाइस, मोबाईल आपल्या कारच्या टेपला कनेक्ट करण्यासाठी हेल्प करते. म्हणजे युझिंग दॅट ऑक्स केबल वी कॅन कनेक्ट अवर मोबाईल टू युअर कार स्टेप. ठीक आहे. सो तो इन शॉर्ट बेसिकली काय करतो? हेल्प करतो. तो शब्द तिथून झालाय, तिथून बनलाय. ऍक्च्युली ऑक्झिलरी ह्या शब्दाचा अर्थ असा असतो, टू हेल्प. याला ऑक्झिलरी वर्ब म्हणतात. मी मुद्दामून ते नाव तिथे लिहिलं नाही. ऍक्च्युली तुम्ही बऱ्याच वेळा जेव्हा इंग्लिश बुक्स वगैरे मध्ये बघता, तेव्हा तुम्ही हेल्पिंग वर्बच्या ऐवजी ऑक्झिलरी वर्ब हे जास्त नाव ऐकता, किंवा ऑक्झिलरी जास्तीत जास्त त्याला बोललं जातं रादर दॅन हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी वर्ब्स. सो ऑक्झिलरी ह्या शब्दाचा अर्थ असतो टू हेल्प, म्हणजे मदत करणे. आता मी तुम्हाला सांगितलं, कुठलाही टॉपिक किंवा कुठलीही गोष्ट शिकताना आधी त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. याच्यावर ऍटलीस्ट तुम्हाला समजलं असेल, थोडी आयडिया आली असेल की हेल्पिंग वर्ब एक्झॅक्टली असतात का किंवा करतात का. सिम्पल, हेल्पिंग वर्ब हे सिम्पली हेल्प करतात, म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. त्याला ऑक्झिलरी वर्ब का म्हणतात? कारण ऑक्झिलरी ह्या शब्दाचा अर्थ असतो टू हेल्प. टू हेल्प. पूजा, माईक म्यूट ठेवायचं तुमचं सगळ्यांचं. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे टू हेल्प. ठीक आहे. सो आता हेल्पिंग वर्ब काय करतात तुम्हाला सिम्पली सांगतो. सगळ्यात पहिला डिफरन्स सांगतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा नीट सांगतो, लक्षात घ्या. मेन वर्ब हे ऑलवेज ऍक्शन दाखवतात. लक्षात घ्या, मी इथं लिहितो, मेन वर्ब जे असतात ना, हे कंपल्सरी ऍक्शन दाखवतात. आता आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल घेतले होते, इथं मराठीतले घ्या, खाणे, जाणे, पिणे, किंवा इंग्लिश मधले घ्या, हे वरचे वॉक, टॉक, जे काही, प्रत्येकामध्ये जर तुम्ही नोटीस केलं, प्रत्येक जण काही ना काही ऍक्शन दाखवतो. सो याचा अर्थ काय की मेन वर्ब हे कंपल्सरी ऍक्शन दाखवतात, किंवा जिथं तुम्ही मेन वर्ब युज करता तिथं ऍक्शन दिसली पाहिजे. आणि मेन वर्ब इज नथिंग बट ऍक्शन. मी तर शिकवताना असं शिकवतो, मेन वर्ब इज नथिंग बट ऍक्शन. जिथं तुम्ही मेन वर्ब युज करता तिथं तुमची काही ना काही ऍक्शन दिसली पाहिजे. हेल्पिंग वर्ब जे असतात, मी शॉर्टकट मध्ये लिहितो, बट ठीक आहे, फुल लिहितो. हेल्पिंग वर्ब जे असतात हे कधीच ऍक्शन दाखवू शकत नाही. नो ऍक्शन ऍट ऑल. सगळ्यात पहिला
पॉइंट किंवा सगळ्यात पहिली ट्रिक जी तुम्हाला आज मी सांगतो हेल्पिंग वर्ब बद्दल, ही नोट डाऊन करा. नो ऍक्शन ॲट ऑल. हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारची ऍक्शन दाखवू शकत नाही. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. आय टॉक. ठीक आहे, याच्यावरनं इंग्लिशचं एक्झाम्पल घेतलं, याच्यावरनं तुम्हाला टॉकिंगची ऍक्शन दिसते. टॉकिंग आणि ऍक्शन म्हणजे काय, मी तुम्हाला शिकवले आताच की कुठल्या ना कुठल्या बॉडी पार्टची मुवमेंट होत असते किंवा बॉडी पार्ट बिझी असतो डुईंग दॅट ऍक्शन. टॉकिंगची ऍक्शन आहे, बरोबर, ऍक्शन दिसली. मला सांगा अजून एक एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल घेतो मी हेल्पिंग वर्बचं. आय एम बॉय. याचं मराठी करतो दोघांचं पण. आय टॉक म्हणजे मी बोलतो, बरोबर. याच्यामध्ये बोलण्याची ऍक्शन मला दिसते. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. हे सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवताना मी सांगेल. सो मी बोलतो, याच्यामध्ये बोलण्याची ऍक्शन दिसते, बरोबर. मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. इंग्लिशमध्ये टॉकिंगची ऍक्शन आहे. याचा मराठी अर्थ होतो मी मुलगा आहे. मी तुम्हाला इथे लिहून देतो मराठीमध्ये. मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला कुठली ऍक्शन दिसते का? मी मुलगा आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठलीच ऍक्शन दिसणार नाही. किंवा फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेतो. इट इज अ बिल्डिंग म्हणजे ती एक बिल्डिंग आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला कुठलीच ऍक्शन दिसणार नाही. का? कारण याच्यामध्ये मी हेल्पिंग वर्ब यूज केलं. इथं माझा ऍम हेल्पिंग वर्ब आहे, खाली माझा इज हेल्पिंग वर्ब आहे. मी सांगतो हेल्पिंग वर्ब कुठले काय डिटेलमध्ये सांगतो. फक्त सगळ्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मध्ये खूप मोठा फरक आहे, जो बऱ्याच मुलांना माहित नसतो. सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे मेन वर्ब्स ऍक्शन दाखवू शकतात. हे मी वरती लिहिले मेन वर्ब, मी याला ग्रीन करतो. सो मेन वर्ब ऍक्शन दाखवतात, हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाही. मी मुलगा आहे, काहीच ऍक्शन दिसत नाही. ती बिल्डिंग आहे, काहीच ऍक्शन दिसत नाही. किंवा आता शी इज ब्युटिफुल, अजून एक एक्झाम्पल घेतो हेल्पिंग वर्बचं. शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. याच्यामध्ये कुठलीच ऍक्शन दिसत नाही. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक सांगत असतो की जसं इंग्लिशमध्ये इज एम हे हेल्पिंग वर्ब्स आहेत ना, तसं मराठीमध्ये आहे हा हेल्पिंग वर्ब आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे तुम्हाला टेन्सेस शिकवताना मी सांगेल. मी असेच शिकवतो. डझंट मॅटर माझी ट्रिक किती फनी आहे, पण ती काम करते. मराठीमध्ये आहे, कारण आहेने कुठली ऍक्शन दिसत नाही. लक्षात घ्या. तो मुलगा आहे, कुठलीच ऍक्शन नाही. ती बिल्डिंग आहे, कुठलीच ऍक्शन नाही. ती एक सुंदर मुलगी आहे, याच्यामध्ये सुद्धा कुठलीच ऍक्शन नाही. म्हणजे इन शॉर्ट मेन वर्ब हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाही. ठीक आहे. सो हेल्पिंग वर्ब काय करतात, जस्ट हेल्प करतात. ते कधी करतात तुम्हाला सांगतो. समटाइम्स मेन वर्ब इज इनसफिशियंट टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. मी तुम्हाला काल सांगितलं होतं कुठलेही सेंटेन्स बनवण्यासाठी कमीत कमी 2 शब्द असले पाहिजे, सब्जेक्ट आणि वर्ब. सो कधी कधी कसं असतं माहितीये का, मेन वर्ब्स कमी पडतात किंवा जर सपोज मी नुसतं सब्जेक्ट आणि मेन वर्ब लावलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ते इनसफिशियंट असतात, कधी कधी कमी पडतात मेन वर्ब. म्हणून आपल्याला एका दुसऱ्या शब्दाची हेल्प घ्यावी लागते, म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. दुसऱ्या शब्दाची म्हणजे दुसऱ्या वर्बची. आता तुम्हाला कळलं असेल त्याला हेल्पिंग वर्ब का म्हणतात. हेल्पिंग वर्ब याच्यासाठी म्हणतात की कधी कधी आपल्याला मेन वर्ब कमी पडतात सेंटेन्सचं मिनिंग पूर्ण करण्यासाठी. सो त्यासाठी आपण एका दुसऱ्या वर्बची हेल्प घेतो, म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. सो बेसिकली दे हेल्प मेन वर्ब. म्हणजे हेल्पिंग वर्ब बेसिकली काय करतात, मेन वर्बला हेल्प करतात. आता माझा रेड कलर म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे, ग्रीन कलर म्हणजे मेन वर्ब आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी मी कलर मध्ये सुद्धा नोट्स बनवल्यात. सो हेल्पिंग वर्ब फक्त मेन वर्बला हेल्प करतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज हेल्पिंग वर्ब. याच म्हणून हेल्पिंग वर्ब मध्ये जर इंडिव्हिज्युअली तुम्ही जर यूज केले कुठल्या सेंटेन्स मध्ये, तर ते कुठलीच ऍक्शन दाखवू शकत नाही. जसं